बघा, जे जे लोक संवैधानिक पदावर बसलेले आहेत, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन खरं बोलण्याची एक शपथ घेतली की आम्ही जनतेला किंवा देशाला फसवणार नाही, खरं बोलू. मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचा आदर्श न पाळता महाराष्ट्राच्या जनतेला काही खोटं सांगू नये, खोटं बोलू नये. ज्याला तुम्ही महिला आरक्षण बिल वगैरे म्हणताय आत्ता, ते मुळात महिला आरक्षणाचं विधेयक नव्हतं. ते मतदारसंघ अंधाधुंद पद्धतीनं तोडण्याचं एक बिल होतं. देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेत आहेत असं कळलं. साधारण 20 सप्टेंबर 2023ला त्यांनी एक ट्विट केलं. ते त्यांना मी वाचून दाखवतो तुमच्या माध्यमातून. देवेंद्रजी म्हणतायत, बघा हा ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक क्षण. लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळेल. कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीस म्हणतायत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशात रखडलेले अनेक प्रश्न निर्णय शून्यता आणि कर्तव्य शून्यतेमुळे अनिर्णित होते. आज नवा भारत सर्वसमावेशकतेच्या, सर्वांच्या समान भागीदारीतून विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार. संपूर्ण देशभरातील नारी शक्तीचेही मनपूर्वक आभार. मग 20 सप्टेंबर 2030ला ट्विट करण्याचं कारण काय फडणवीस साहेबांना आमच्या? याचं कारण असं आहे की हे बिल मंजूर झालेलं आहे. हे बिल मंजूर झाल्यावर आपण नरेंद्र मोदींचं नारी शक्तीचं अभिनंदन केलेलं आहे. मग आता 3 वर्षांनी कसली भ्रूणहत्या झाली? कसली भ्रूणहत्या झाली? भ्रूणहत्या हा कायद्यानं एक अपराध आहे. महाराष्ट्रात भ्रूणहत्येवर बंदी आहे. हे ते विसरले. 2023ला जे बिल मंजूर झालं त्या बिलासंदर्भात तुम्ही आता आमचा निषेध करताय. दुसरं असं आहे, हे महाशय जे आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना कळलं पाहिजे की 2023ला संसदेनं नारी शक्ती वंदन अधिनियम बिल मंजूर केलं. त्यानंतर राष्ट्रपतीच्या सहीनंतर तो कायदा बनला आणि परवाच्या 16 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारनं कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना काढून हा कायदा लागू केला. त्याच्यामुळे 33% आरक्षण हे कायद्यानं लागू झालेलं आहे. कोणत्या जमान्यात वावरतात आमच्या राज्याचे मुख्यमंत्री? आता म्हणे ते पत्रकार परिषद घेऊन आमचा निषेध वगैरे करणार आहेत. स्वतःचा निषेध करा, स्वतःचा. मी काल म्हणालो की प्रधानमंत्र्यांनी या देशाची माफी मागायला पाहिजे. उद्या जर देवेंद्र फडणवीस यांनी काही चुकीची विधाने केली या संदर्भात, तर त्यांनाही माफी मागावी लागेल. 2023चा मंजूर झालेला कायदा सर्वानुमते जो तुम्ही लागू केलाय, राष्ट्रपतींनी सही केली आहे त्याच्यावर, आणि आता तुम्ही कसली हे डमरू वाजवत बसलेला आहात? नारी शक्ती, नारी शक्ती. कोणाला फसवताय तुम्ही? का फसवताय तुम्ही? मग 2023च्या ट्विटबद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. माझं ट्विट खोटं आहे. मी जे म्हटलंय त्यावेळेला ते खोटं आहे.
त्यावेळेला सुद्धा हे बिल मंजूर झाल्यावर प्रधानमंत्र्यांनी राष्ट्र के नाम संदेश दिला होता. तिथे ऐतिहासिक काम मी केलं. तेव्हाही राष्ट्र के नाम संदेश त्याने दिलाच होता, जो कालही दिला. मग तो संदेश खरा होता की कालचा संदेश खरा होता? राष्ट्र के नाम काय चाललं या राज्यामध्ये, देशामध्ये? पण राऊतसाहेब, तुम्ही म्हणता की महिला आरक्षण धोरणाला इंडिया अलायन्सचा पाठिंबा आहे, रादर सगळ्याच पक्षांचा पाठिंबा आहे. पण या आरक्षणाखाली जे डिलिमिटेशन आहे त्याला आमचा विरोध आहे. पण काँग्रेसनं 2024च्या निवडणुकीआधी एक भूमिका घेतली होती की बघा, डिलिमिटेशन ते सोडून द्या. 2023 साली जो कायदा मंजूर झालेला आहे, तर मग आता 2023 साली सप्टेंबर 2023ला संसदेमध्ये 2/3 बहुमताने जो कायदा मंजूर झालेला आहे, त्या कायद्याचं रूपांतर, त्या बिलाचं रूपांतर कायद्यात झालेलंच आहे ना. तुम्ही कोणत्या कायद्याची गोष्ट करताय आणि तुम्ही लोकांना काय गुमराह करताय? नाही राऊतसाहेब, मुद्दा गुमराह होण्याचा विषय नाही आहे की 2024च्या आधी बीजेपीची भूमिका होती की डिलिमिटेशन व्हावं. त्यावेळेस काँग्रेसचंही म्हणणं होतं की डिलिमिटेशन व्हावं, 2024ला limitation जनगणना, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण ही भारतीय जनता पक्षाची सुद्धा भूमिका होती. जनगणना, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण. का आता ते का त्यांना असे उपरती झालेले आहे? बरं, तुमच्या महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही जे मिस कॉल दिलेत त्याला आम्ही सगळ्यांनीच पाठिंबा दिला, सगळ्याच पक्षातल्या महिलांनी, महिला आरक्षणावर. कारण तुम्ही तो कायदा लागू केलात ना 2023चा. मग आता का फडफडताय? आता हे फडफडणं काय आहे तुमचं? कशा करताय? काय तुमची समस्या आहे? तुम्हाला कोणता मानसिक आजार जडलाय हे आम्हाला कळू द्या. कळू द्या की तुम्हाला कोणता मानसिक आजार जडलेला आहे सगळ्यांना खोटं बोलण्याचा. कशा करता? अहो पण कशा करता? अरे सोडा हो. एक नंबरचे खोटारडे भंपक लोक आहेत. जो कायदा त्यांनीच मंजूर केलाय 2023 साली आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, जो कायदा तुम्ही स्वतः तुमच्या कायद्याच्या विरुद्ध मोर्चा काढताय, आंदोलन करताय, तुमच्याच कायद्याच्या विरुद्ध. त्यांचं म्हणजे महाविकास आघाडी महिला विरोधी आहे. कसं काय? गुमराह करतात म्हणजे कशी काय? अहो तुम्ही स्वतःच 2023च्या तुमच्या भूमिका पहा. तुम्ही कायदा मंजूर केला, परवा 16 एप्रिलला तो कायदा त्याचं रूपांतर केलं तुम्ही कायद्यात. त्या विधेयक अशा प्रकारे पत्रकार परिषद घेत असेल, मोर्चा काढत असेल, तर महाविकास आघाडी काय करणार? म्हणजे एकत्रित मिळून तुमची बाजू मांडणार किंवा मोर्चाला प्रत्युत्तर? मग आता मी काय करतोय माझ्या पक्षात? परवा प्रियंका गांधींनी काय केलं दिल्लीमध्ये? यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे. राष्ट्रीय आजार, खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार हा यांना झालेला नवीन आजार आहे आणि त्या आजाराला राष्ट्रीय दर्जा देणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री खोटं बोलतात, मग गृहमंत्री खोटं बोलतात, मग राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलतात, मग त्यांची नारी शक्ती खोटं बोलते त्यांच्या पक्षाची. हा आजार आहे. राऊतसाहेब, पंतप्रधानांनी जे देशाला संबोधून मार्गदर्शन केलं ते आता विरोधी पक्ष आचारसंहिता भंगाचा उल्लेख करत आहे किंवा आरोप करत. आता असं आहे की आम्ही जरी संदर्भात काही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. अहो निवडणूक आयोग काय आहे? निवडणूक आयोग त्यांचं हस्तक आहे. अजून ज्ञानेश कुमार नावाचा सद्गृहस्थ बसलाय तिकडे, त्याने बसवलाय. त्यालाच हे डिलिमिटेशन कमिशनर करणार होते. त्याच माणसाला, ज्या माणसाविरुद्ध आम्ही आणलेलं इम्पिचमेंट मोशन उपराष्ट्रपतींनी फेटाळून लावलं बहुमत असताना, आमचा 193 सह्या असताना, त्या निवडणूक आयोगाकडून आम्ही कोणती अपेक्षा करणार? काय हा निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारीच आहे. त्याच्या घरावर आणि त्याच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा फडकतोय. बघा तुम्ही जाऊन दिल्लीत, त्याच्या गेटवर भाजपचा झेंडा फडकतोय ज्ञानेश कुमारच्या घरावर. आणि आता फक्त निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती भाजपचा झेंडा फडकायचा बाकी आहे, तोही लावून टाका. हे झाले आरोप.